नमस्कार, गुड मॉर्निंग। तुम्हा सगळ्यांचं मेहंदी सेरेमनी मध्ये स्वागत आहे। अच्छा, टाइम नंतर तू मेहंदी काढा। हा हार जसा हक्काने माझ्या गळ्यात घालता ना, तशी आज मेहंदी सुद्धा तुम्हीच काढायची माझ्या हातावर। चॅलेंज? चॅलेंज ऍक्सेप्ट। सगळ्या बायकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपापली मेहंदी काढून घ्या प्लीज। दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, ओके? अहो मग इथं आम्ही काय करायचं? व्हेरी गुड क्वेश्चन। मेहंदी सेरेमनी मध्ये नेहमीच पुरुषांना हा प्रश्न पडतो की आम्ही इकडे काय करायचं। सो तुम्ही काळजी करू नका, त्याची सुद्धा सोय आम्ही केलेली आहे। म्हणजे आमची काही वेगळी सोय आहे का? म्हणजे छोटा मोठा मेहंदीचा डिझाईन आमच्या पण हातावर मिळेल काय? पुरुषांना जर मेहंदी काढूनच घ्यायची असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही, ओके? आता बसा। बसूया। आपण सगळेच इकडे खूप खास सेरेमनीसाठी एकत्र आलेलो आहोत, आणि ती म्हणजे विक्रांत सर आणि ईशाची मेहंदीची सेरेमनी। मला सांगा, इकडे किती जणांना माहितीये विक्रांत सर आणि ईशाची लव्ह स्टोरी? ह्याची सुरुवात कशी झाली? सो थोडक्यात काही जणांना माहितीये आणि काही जणांना माहिती नाहीये। सो ज्यांना माहिती नाहीये त्यांना आता सगळं कळणार आहे, कारण आपण एक गंमत करणार आहोत। हा बोल तुम्हाला दिसतोय? हो। या बोल मध्ये काही चिट्स आहेत। त्या चिठ्ठ्यांमध्ये विक्रांत सर आणि ईशा जेव्हापासून भेटले तेव्हापासून ते अगदी मेहंदी पर्यंतचे सगळे प्रसंग लिहिलेले। आम्ही काही जोड्या निवडलेल्या आहेत, त्या जोड्यांनी स्टेजवर यायचंय, ह्यातली एक चिठ्ठी काढायची आहे, ओपन करायची आहे, आणि त्यात जो प्रसंग लिहिलेला असेल तो प्रसंग सगळ्यांसमोर प्रेझेंट करून दाखवायचा। नाईस कॉन्सेप्ट। काही डाऊट्स आहेत? म्हणजे आम्ही तिथे येऊन भाषण करायचं काय? अहो ते सरप्राईज आहे परांजपे, थोडे पेशन्स ठेवा। रूल्स अँड रेग्युलेशन्स कळलेले आहेत? सो लेट्स स्टार्ट द मेहंदी सेरेमनी। सो आता आपण विकिशाच्या लव्ह स्टोरीची सुरुवात करूया, आणि सगळ्यात आधी स्टेजवर येणार आहेत ईशाचे बाबा। या चिठ्ठी उचलायची। नाही, बोलायचं नाहीये, प्रेझेंट करून दाखवायचंय, विसरू नका। जोडीदार या।
तेल गल्लीतून घाणीचं तेल घेऊन आले विशेष. ₹2. विक्रांत सर, ₹2 भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. ₹2 भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. सो आता यानंतरची जोडी आहे मायरा झेंडे. झेंडे, झेंडे, रोहन झेंडे. झेंडे सर, झेंडे सर, झेंडे सर, झेंडे सर, झेंडे सर. Come on, Myra. Come on, झेंडे. माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल बाळा स्वप्नात तुला दोन्ही डोळ्यांनी जपलं माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल माझं सोनूल सोनूल माझं छकुल छकुल. मायरा. यापुढची जोडी बिपिन आणि रुपाली. बिपिन, रुपाली. कुछ भी हो मुश्किल है दूर रहना. सर, तुम्हाला शुगर आहे. आता पुढची जोडी जयदीप सर आणि सोनिया मॅम. Come on, जयदीप. जयदीप सर, जयदीप सर, जयदीप सर, जयदीप सर, जयदीप सर, जयदीप सर. Come on, sir. दादा.
माझं काम केलंस का? तुझ्यात काम मी कधी केलं नव्हतं. ईशा, जयदीपला गोष्ट सांग. गोष्ट. आणि आता मायरा, मी चिठ्ठी उचलायची नाही का? सर, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही उचलू शकता. इट्स युअर विश. प्लीज. थँक्यू. मेहंदी? मायराजी, राहू दे राहू दे. अहो पण अशी चिटच नाहीये. अचानक मेहंदीची चिट कुठून आली? आता इथून पुढे सगळ्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या मेहंदीच्याच आहेत. म्हणजे मस्त. हार जसा हक्काने माझ्या गळ्यात घालता ना, तशी आज मेहंदी सुद्धा तुम्हीच काढायची माझ्या हातावर. चॅलेंज? चॅलेंज ऍक्सेप्टेड.
माहीमकरांना कळलंय ना आपली संपली म्हणून. त्यांना यातलं बरोबर कळतं. ते आता येतील घेऊन. ओ माहीमकर, हे काय चपटी कुठं आहे? काय माहीमकर, तेच खायचं काय नुसतं? काय चाललंय इकडे? हा काय नाही आपलं ते आज बोर झाला म्हणून शेकोटी घ्यायला आलो. शेकोटी का? हा. काय लपवता काय ते? कुठं काय ते? काहीच ना. या जरा इकडे. गडबड झाली ना आता. घ्या, एवढा स्टॉक? मजा करा. सरंजामेचं लग्न आहे, विक्रांत सरंजामेचं. हं? पाहिजे तेवढी घ्या. थँक्यू झेंडे साहेब. घ्या घ्या. हे मेहंदीचा कार्यक्रम छान झाला ना? किती छान मेहंदी काढली बघ ना. हो ना, आणि किती पटापट पण काढली त्यांनी. पण त्या नवरदेवाने ईशाच्या तर मेहंदी काढली ना, हे मात्र काहीतरीच. हा, आणि तेही सगळ्यांसमोर. आता अति काय त्यात? आमच्या बाई लग्नात ह्यानी सगळ्यांसमोर माझ्या हातावर मेहंदी काढली असती ना, मला पण आवडलं असतं. हो ग बाई. काही आपल्याकडे अशी पद्धत नसते. खरं तर नवरा नवरी लग्नाआधी एकमेकांना भेटत सुद्धा नाही. यांचं काहीतरी वेगळंच. हो, यांचा सगळा थाटच वेगळा आहे बघा. केवढा मोठा हा थाट. ईशानं नशीब काढलं बघ. हो ना, नाहीतरी हे सगळं निमकरांना कुठे झेपायला. वहिनी, जरा कुठे त्याचं भान ठेवा. ताई येईल आणि ऐकेल. चाळीमुळे ना तुम्हाला मोठ्याने बडबडण्याची सवयच लागली. शांत वाटतं इथे. आणि आतल्या गाण्या बजावण्यानंतर तर जास्त. मी, तू आणि हा निसर्ग. सर, हे पाणी पण किती शांत आहे ना. असं वाटतंय हे चंद्र, हे तारे, हे तळ, हा वारा, हे सगळेजण आपल्याकडे बघतायत. असं वाटतंय हा सारा आसमंत आपल्यासाठी स्तब्ध झालाय आणि आपलं बोलणं ऐकतोय चोरून. पण तू तर काही बोलतच नाहीयेस. काय बोलू सर? सर नको बोलूस प्लीज. मग नुसतं विक्रांत म्हण.